लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, बहिणींना मिळणार मोफत साडी आणि 8वा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करा. मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय. लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण मोठी खुशखबर आहे बघा. आता लाडक्या बहिणींना भरपूर असे नवीन महत्त्वाचे अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहोत. आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना वाटत आहे की आपल्याला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला पाहिजे, साडी मिळाली पाहिजे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अदिती तटकरे मॅडम यांनी खूप महत्त्वाचे अपडेट्स आता दिलेले आहेत. कारण ह्या ज्या अपडेट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे का आणि आज कोणाकोणाला वाटप होणार आहे. कारण आज जे वाटप होणार आहे ते खूप महत्त्वाचं वाटप असणार आहे. तर एकंदरीत आपण आता बघणार आहोत सगळे डिटेल माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळीच्या सणाला वाढणार गोडी, बहिणींना मोफत साडी मिळणार आहे. सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे होळीला आता आपल्याला आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहे. आनंदाचा शिधासुद्धा सोबत तुम्हाला मोफत साडी एक मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, तुम्हाला जेणेकरून आनंदाचा शिधाही मिळेल आणि मोफत साडीसुद्धा मिळेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्या ताईला, आपल्या आत्याला, आपल्या मावशीला साडी मिळाली पाहिजे, तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. कारण मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला साडी कशी मिळणार आहे. यासोबतच अदिती तटकरे मॅडम यांनी खुशखबर जी दिलेली आहे या योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट त्यांनी दिलेले आहेत. त्या सर्व अपडेट्स आपण इथं जाणून घेणार आहोत. कोणाच्या अकाउंटमध्ये आज 1500 रुपयांचा SMS येणार आणि काय होणार, सोबत गॅस सिलेंडरचे पैसे कोणाला मिळणार, याची सुद्धा सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आता पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा, शेवटपर्यंत पाहावा एवढीच नम्र विनंती. कारण आज भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींच्या जी काही हे आहे त्याच्यासाठी खूप आनंदाची बातमी ही आता असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे का, बरं तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता किती पाहिजे, 2100 पाहिजे का 1500 पाहिजे, आणि तुमचा जिल्हा कोणता, हे तुम्ही नक्की कमेंट्स करा. कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल सांगणार आहे की जिल्हा कोणता आहे, बँक कोणती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी एक एक आपण बघणार. फक्त एक काम करायचं, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. पळवत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळं व्हिडिओ हा पूर्ण पाहावा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. पळवत पाहिला तर अर्धी माहिती तुम्हाला मिळणार आणि मग तुमच्यापर्यंत खरी माहिती आणि योग्य माहिती ही मिळणार नाही आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती. कारण बघा, तुम्ही आपली फॅमिली आहात, यूट्यूब फॅमिली, आणि तुम्हाला आपण लगेच अपडेट देत असतो. सगळ्यात अगोदर अपडेट्स हे फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यामुळे चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघा, भरपूर लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी आहे. आणि लाडक्या बहिणींना होळीसाठी आता सरकारनं होळीच्या सणाला गोडी वाढावी म्हणून आनंदाचा शिधासोबत लाडक्या बहिणींना 8वा हप्ता आणि 8व्या हप्त्यासोबत आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे आणि पैसेसोबत साडी. आता बघा, ह्या सगळ्यांची मी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे जानेवारी हप्त्याचा. परंतु अजूनसुद्धा एक चिंतेची बाब म्हणजे भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांच्या बँकेतले पैसे लाडक्या बहिणी योजनेचे कापले गेलेले आहेत. भरपूर आहे का, भरपूर जणांचे पैसे कापले गेलेले आहेत. तर कुणाचे पैसे कापले असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण कुणीही पैसे कापू शकत नाही. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या बँकेत पैसे पटकन येतात. बघा, आपण जर बोललं तर सगळ्यात महत्त्वाचं ह्यात काय आहे, तर तुमची 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ह्या 4 गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि इथून पुढचे हप्ते जर पाहिजे असतील तर पहिली गोष्ट तुम्हाला एक काम करायचं, तुमचं जे आधार कार्ड आहे की नाही, ते आधार कार्डला पटकन, जेवढ्या पटकन होईल तेवढ्या पटकन तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट करून काय घ्यायचं आहे, तर तुमचं नाव आणि बँकेतलं जे नाव आहे, तुमचं जे तारीख आहे, जन्मतारीख, तिथलं जन्मतारीख, हे सगळं बरोबर असणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि तुमचा जो चालूचा मोबाईल नंबर आहे की नाही, चालूचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डला अपडेट करून घ्या. खूप महत्त्वाचं सांगतो आहे. कारण काय होतं आहे, जर तुम्ही अपडेट नसेल, तुमच्या बँकेत तुमचा मोबाईल नंबर अपडेट नाही, तुमचं जे नाव आहे ते बँकेशी तुमचं संलग्न व्यवस्थित नाही, तर बँकेला पण तिथं प्रॉब्लेम होतो पैसे टाकताना आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पडत नाहीत. त्यामुळं जर लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की आपल्याला पैसे पाहिजे असेल, तर पहिलं काम करायचं आहे, तुमचा जो चालूचा मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे. म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. मग जर मोबाईल नंबर दुसरा असेल तर मेसेज येणार नाही बँकेकडून. मग तुम्हाला असं वाटेल की याला आपल्या बँकेत पैसे पडलेले नसतील. परंतु जर आपण बघितलं, तुमच्या मोबाईलवरती जर मेसेज नाही आला आणि बँकेत जाऊन जर तुम्ही चेक केला अशा टायमाला, तर तुमच्या बँकेत ऑलरेडी पैसे आलेले असतील. त्यामुळे हे सगळं अपडेट करून बँकेत जमा करा. दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत जाऊन तुमचं अकाउंट चेक करा, व्यवस्थित चालतंय का, काय त्याच्यामध्ये बंद पडलेलं आहे का,
कारण भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालं की अकाउंटच बंद झालेलं आहे. तर अकाउंट एकदा चालू आहे का नाही बघा. पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात जाऊन चेक करा आपलं सगळं चालू आहे ना व्यवस्थित, काय टेन्शन नाही ना, सगळं कुठं व्यवस्थित सगळं म्हणजे सगळे तुमच्या ज्या बाजूने ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या क्लिअर करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, रेशन कार्ड प्लीज अपडेट करून घ्या. रेशन कार्डची KYC कृपया करून करा. आपली यूट्यूब फॅमिली आहे म्हणून तुम्हाला कृपया करून मी सांगतोय, खूप महत्त्वाचं आहे. रेशन कार्डची जर ज्याची KYC केलेली नाही त्यांनी इथून पुढचे हप्ते विसरा. कारण असं झालं आहे, ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत, त्यांची जर पडताळणी सुरू आहे ना, त्या पडताळणीमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ही पडताळणीमध्ये 3 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे मागितले जातात आणि पडताळणी ही होणारच आहे. सर्व सरसकट लाडक्या बहिणींची पडताळणी होणारच आहे. त्यामुळं हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे. मी वारंवार तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे, कारण तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत, आपले फॅमिली आहे, मग तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. दुसऱ्या चॅनलकडे जायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून आपण तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेल सांगत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आधी शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या टेलिग्राम ग्रुपला पटकन आधी शेअर करा. बघा, जो आता हप्ता आहे, बहिणींना हप्ता तर मिळणार, सोबत साडी मिळणार. मी तुम्हाला सांगितलं आता 8वा हप्ता आहे. साडी कशी मिळते? 8वा हप्ता तर तुम्हाला आजपासून मिळेल, परंतु साडी जी आहे ती साडीसाठी तुम्हाला रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्याला आनंदाचा शिधा मिळणार आहे. आनंदाचा शिधा सोबत साडी हे होळीला तुम्हाला 100% मिळणार आहे. कारण ह्याच्यावरती मंजुरी आलेली आहे. आपण आताच लोकमतच्या याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये आपण न्यूजसुद्धा पाहिलेली आहे. कारण आपण स्वतः हे कुठलीही माहिती पुराव्यासहित असल्याशिवाय त्याच्यावरती बोलत नाही, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण इथं देत असतो. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, सोबत मी तुम्हाला सांगतोय गॅस सिलेंडरचे पैसे. गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा त्याच लाडक्या बहिणींना मिळतील ज्या लाडक्या बहिणींचं सगळं क्लिअर असेल. गॅसची KYC, रेशन कार्ड, त्यासोबतच रेशन कार्डवरती तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे. कारण एका रेशन कार्डवरती फक्त 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात. आता ह्याचे सगळ्याचे पैसे कुठे येतात तर पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येतात. पोस्टाचं खातं झालं की SBIची बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये सुद्धा हे पैसे येतात. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला जिल्हे सांगा. तुम्हाला जिल्हे सांगतोय बघा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, अमरावती, बीड, पुणे झालेलंच आहे, रत्नागिरी, मुंबई अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून हे सुरुवात होणार आहे. त्यामुळं आपलं सगळं डिटेल ठेवा. रेशन कार्ड अपडेट करून घ्या, कारण 15 तारीख ही लास्ट तारीख आहे मित्रांनो. 15 तारीख जर संपली तर तुम्हाला तिथं काही फायदा होणार नाही. तुमचं सगळं असून उपयोग नाही. तुमचं रेशन कार्ड जर अपडेट नसेल, तुमचं आधार कार्ड जर अपडेट नसेल, तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील आणि अर्ज पडताळणी जर चालू असेल आणि अर्ज पडताळणी करताना जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमचा हप्ता तिथंच बंद केला जाईल. त्यामुळं जर तुम्ही खऱ्याच लाडक्या बहिणी, पात्र लाडक्या बहिणी असतील तर रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला या गोष्टी काढून ठेवा. तुमची नक्की पडताळणी होईल आणि लगेच तुम्हाला पैसेसुद्धा मिळतील. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.